कालच्या क्लासमध्ये आपण याच्याबद्दल आणि याच्याबद्दल माहिती पाहिली. पहिलं काय पाहिलं होतं? एक्स ॲक्सिस मध्ये इकडे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस असेल, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस असेल, च्या साईडला पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस, निगेटिव्ह वाय ॲक्सिस. हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, सेकंड आहे, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. ह्याच्यामधले सगळे कोऑर्डिनेट कसे असतात? प्लस कॉमा प्लस फॉर्मॅटमध्ये असतात. ह्याच्यामध्ये पहिला एक्स ॲक्सिस निगेटिव्ह, दुसरा वाय ॲक्सिस पॉझिटिव्ह. इथे एक्स ॲक्सिस निगेटिव्ह, वाय ॲक्सिस निगेटिव्ह, निगेटिव्ह कॉमा निगेटिव्ह, आणि फोर्थमध्ये प्लस कॉमा मायनस. आणि ह्याच्यावरच आपण पॉईंट काढायला शिकले होते, कोणता पॉईंट कुठे येते. ठीक आहे. आता ह्याचे क्वेश्चन आपल्याला पाहायचेत पुढे. हे दोन क्वेश्चन पाहायचेत मला. ह्या क्वेश्चनमध्ये मी इथं पॉईंट दिलेत प्रत्येक ठिकाणी. त्या पॉईंटचा कोणता कोऑर्डिनेट आहे ते मला सांगायचे. आणि दुसरा क्वेश्चन आहे, इथं वर पॉईंट दिले, त्याला ह्याच्यामध्ये प्लॉट करायचे, कुठं आहे तो आपल्याला सांगायचे. ठीक आहे. तर सांगा, पहिला एच आहे, एचचा कोऑर्डिनेट किती असेल? एक एक जाऊ असं आपण. एच, एक मिनिट कलर चेंज करतो मी जरा. किती? 4,4 का बहुत. अगोदर एच पासून एक्स ऍक्सिस वर जायचं कधीही. पहिला आपला फॉर्मॅट असते एक्स कॉमा वाय. अगोदर एक्स ऍक्सिस वर जायचं, नंतर वाय ऍक्सिस वर जायचं. मग मला ज्या पॉईंटचं काढायचं तिथून सरळ खाली एक्स ऍक्सिस वर घ्या, 4 भेटते मला. नंतर तिथून सरळ वाय ऍक्सिस वर घेतलं, 4 भेटणार. एचचे कोऑर्डिनेट झाले. हां, एचे इथून खाली सरळ आलं 2 भेटते, आणि इथून सरळ इकडे घेतलं 2. ठीक आहे. जेचे अगोदर एक्स ऍक्सिस वरती किती आहे? 1च आहे. आणि इथून वाय ऍक्सिस वर गेलो, मग काय भेटणार आहे? 0, 1,0. बी चे अगोदर इथून एक्स ऍक्सिस वर जायचं 4, इथून वाय ऍक्सिस वर जायचं -2. ई इथून अगोदर एक्स ऍक्सिस वर 2, नंतर वाय ऍक्सिस वरती -3. एल चे अगोदर इथून कुठं जायचं? एक्स ऍक्सिस वर. इथून सरळ आपण वर गेलं एक्स ऍक्सिस वरती, म्हणजे 0. आणि तिथून वाय ऍक्सिस वरती, म्हणजे तो स्वतः कुठं आहे? -5 वरती, म्हणजे -5. ठीक आहे. सी च इथून अगोदर एक्स ऍक्सिस वरती -2, इथून वाय ऍक्सिस वरती -4. डी चे अगोदर एक्स ऍक्सिस -5, नंतर -2. के अगोदर इथून एक्स ऍक्सिस वर जायचं, एक्स ऍक्सिस वर गेल्यावर किती भेटणार? -3. आणि इथून पुन्हा वाय ऍक्सिस वर जावा, वाय ऍक्सिस वर काय भेटणार आहे? 0, -3,0. एफ अगोदर एक्स ऍक्सिस वरती -3, नंतर वाय ऍक्सिस वरती 2. हां, जी चे कोऑर्डिनेट येतात सरळ अगोदर खाली एक्स ऍक्सिस -4, आणि तिकडे किती आहे? 5. आणि आय चे कोऑर्डिनेट अगोदर एक्स ऍक्सिस वर यायचं, 0 भेटते, आणि नंतर वाय ऍक्सिस वरती किती आहे? 4. म्हणजे हे तुम्हाला ग्राफ वरती ऑलरेडी पॉईंट दिलं होतं, आणि ते शोधायचं होतं की कोणता आहे ते. मग तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय म्हणतंय? हे ग्राफ वरती तिथं काढायचं नसतंय, तुम्ही तिथं सोल्युशन मध्ये लिहायचं. मग हा जर ग्राफ काढून दिला तर एच इन ब्रॅकेट मध्ये 4,4 खाली सोल्युशन मध्ये फक्त नंबर मध्ये लिहायचं तर की कोणता पॉईंट आहे तो. आता दुसरा पॉईंट, दुसरा क्वेश्चन, की मला हे याच्यामध्ये प्लॉट करायचे, दाखवायचे कुठं आहे तो. तर आता ए आहे -3,2. कुठं असेल ए? -3,2. एक एकाला बोलवायचं का पुढे आता? कमीच का सांगू? बरं, क्वाड्रंट सांगा मला कुठल्या? सेकंड. -3 कुठं आहे? एक्स ऍक्सिस वरती येत आहे. हा इथे एक बसलाय मुलगा, ओके, खो खोच्या टीम मधला. आणि दुसरा आहे 2 नंबर. वाय ऍक्सिस वरती 2 नंबर कुठे येत आहे? हे कुठल्या चौकामध्ये भेटतील? इथून ह्यानं सरळ वर जाणार आहे, ह्यानं इकडे येणार आहे. ह्यानं खाली गेलं आणि ह्यानं इकडे आल्यावर भेट होणारच नाही. आपल्याला त्या दोघांची भेट घडवून आणायची. ह्याला वर जाणार आहे, ह्यानं इकडे येणार आहे, म्हणजे हे या चौकामध्ये भेटतील. ते जे घे. -3 आहे, मी -4 घेतोय. -3 इथं, -3 आणि 2 इथं. म्हणजे हा पॉईंट असेल, त्याचं नाव काय? ए इन ब्रॅकेट मध्ये -3,2. हे वर लिहिले म्हणजे इथे ये नसते. त्या ग्राफ जर तुम्हाला काढून दिलं तर असं गोल कुठे केलेलं बघायचं, किंवा टिंब कुठे दिलेलं, तो त्याचा पॉईंट असते. तिथे लिहू शकतो, पण त्याला बाजूला लिहिलेलं असतं. ठीक आहे. पुढचा आहे बी इन ब्रॅकेट मध्ये -4, -3.
थर्ड क्वाड्रंट. एक्स ॲक्सिस वरती -4 इथला मुलगा आणि वाय ॲक्सिस वरती -3 हे दोघं एकमेकाला कुठं भेटतील, इथे भेटणार आहेत. मग हा पॉईंट तुझा असेल किती आहे, नाव काय त्याचं, बी इन ब्रॅकेटमध्ये -4, -3. मग पुढचा 4, -2. एक्स ॲक्सिस वरती 4 आणि वाय ॲक्सिस वरती -2. एक्स ॲक्सिस वर 4 इथं आहे, वाय ॲक्सिस वर -2 इथं आहे. हे दोघंही कुठे भेटतील, इथे भेटणार आहेत. ह्याचं नाव काय, सी. सी इन ब्रॅकेटमध्ये 4, -2. पुढचा डी इन ब्रॅकेटमध्ये 4, 5. एक्स ॲक्सिस वरती 4, वाय ॲक्सिस वरती 5. एक्स वर 4 बघा कुठं आहे, एक्स वर 4 इथं आहे, वाय वर 5 कुठे इथं आहे. हे दोन्ही एकमेकांना कुठे जॉईंट होतील, इथं. म्हणजे हा पॉईंट आहे तुझा किती, डी इन ब्रॅकेटमध्ये 4, 5. ठीक आहे. नंतर आता ई कुठं असेल, 0, 2. हे बघा, एक्स ॲक्सिस वरती 0 आहे आणि वाय ॲक्सिस वरती 2 आहे, म्हणजे एक्स नाहीच तिथं. एक्सला सोडून दे, हा नंबर कुठं असणार आहे, वाय वर असणार. एक्स 0 ना, एक्सला घ्यायचंच नाही मग तिथं. मग हा जो नंबर आहे तो फक्त वाय ॲक्सिस वर राहणार आहे. मग वाय ॲक्सिस वर 2 बघायचं कुठे, वाय ॲक्सिस वर 2 कुठं आहे. जर असं नाही बघ वाटलं तर दुसरं बघा, एक्स ॲक्सिस वर 0 इथं आहे, हा मुलगा इथं आहे, आणि वाय ॲक्सिस वरचा मुलगा कुठं आहे, इथं आहे. मग हा मुलगा वर खाली जाणार आहे आणि हा मुलगा इकडून इकडे जाणार आहे. मग हे दोघे कुठे भेटतील एकमेकांना, इथंच भेटणार आहेत ना. ते ह्यानं वर आला, त्यानं जागायचं नाही हल्ला तरच त्यांची भेट होणार आहे. म्हणजे हा पॉईंट काय असेल तुझा, ई इन ब्रॅकेटमध्ये 0, 2. दुसरा एफ इन ब्रॅकेटमध्ये -3, 0. एक्स ॲक्सिसची व्हॅल्यू आहे, वाय नाहीच तिथं, म्हणजे फक्त एक्स ॲक्सिस वरती -3 म्हणजे हा पॉईंट आहे त्याचा. पण तरी शोधूत आपण. एक्स ॲक्सिस वरती -3चा मुलगा इथं आहे, तो एक वर जाणार आहे, खाली जाणार आहे, इतर इतर ठिकाणी तो जाऊ शकत नाही. आणि दुसरा जो मुलगा आहे तो वाय ॲक्सिसचा इथं आहे, हा असं जाणार आहे, एक तर इकडे जाणार आहे, तिकडे जाणार आहे. दोघांची भेट कुठं होईल मग, दोघांची भेट ह्याच्याच जागेवर होणार आहे. त्याच्या घरी जाऊन बसावं लागेल तेव्हा त्याची भेट होणार आहे. -3, 0. ठीक आहे. आता आलेल तात्या. पुढचा आहे जी इन ब्रॅकेटमध्ये 0, 0. वैष्णव येतात यायला का आता, संजीवनी आली वाटतं. सांगा जी कुठे येते, जी हा 0, 0 आहे. 0, 0 कुठे आहे, एक्स ॲक्सिस वर 0, वाय ॲक्सिस वर 0. म्हणजे इथं जे एकमेकांना जॉईंट झाले तोच तुझा पॉईंट आहे, जी इन ब्रॅकेटमध्ये 0, 0. आणि नेक्स्ट पॉईंट एच इन ब्रॅकेटमध्ये -3, -3 कुठं असेल, थर्ड क्वाड्रंट. एक्स ॲक्सिस वरती -3, वाय ॲक्सिस वरती -3, म्हणजे दोघंही इथे जॉईंट होतील. त्याचं नाव काय, एच इन ब्रॅकेटमध्ये -3, -3. कळते की दोन्ही पण क्वेश्चन, असा पण दिला पण करता आला पाहिजे, असाही दिला तर करता आला पाहिजे. आता एक दुसरा एक क्वेश्चन सांगा मला, जे की पुस्तकातला घ्या तुम्ही. त्याच्या अगोदर हे वाचा, पहिलं वाक्य वाचा. काय म्हणते ना, वाय कोऑर्डिनेट ऑफ एव्हरी पॉइंट, म्हणजे वाय कोऑर्डिनेट ऑफ एव्हरी पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस 0. म्हणजे एक्स ॲक्सिस वरचा प्रत्येक पॉइंट हा तुझा काय असते, A, 0 असते. ए म्हणजे काय, कोणती व्हॅल्यू, 3, 0, 4, 0, 5, 0. म्हणजे वाय कोऑर्डिनेट हा 0 असते कशावर, एक्स ॲक्सिसवर. तसंच एक्स कोऑर्डिनेट 0 असते कशावरती, वाय वरती. ठीक आहे. आणि पुन्हा तुझं कोऑर्डिनेट ऑफ ओरिजिन किती असेल, 0, 0. म्हणजे उदाहरणामध्ये व्हायचं, ह्यानं काय म्हणतंय, असं जर काढलो आपण, हे एक्स ॲक्सिस वरचा प्रत्येक पॉईंट -3, 0 असेल, इथे समज 2, 0 आहे, इथे समज 5, 0 आहे, तर यानं काय म्हणतंय, वाय कोऑर्डिनेट म्हणजे 2 नंबरचा जो कोऑर्डिनेट आहे, वाय कोऑर्डिनेट ऑफ एव्हरी पॉईंट ऑन एक्स ॲक्सिस वरच्या प्रत्येक पॉईंट वरती काय असेल, 0 असेल. आणि उभ्यावरती काय असेल, एक्स 0 असणार आहे. म्हणजे ह्याचे सगळे कोऑर्डिनेट काय असणार आहेत, 0, 2, 0, -2 किंवा 0, 5 आहे, समज 0, 7 आहे, 0, 1 आहे, असे सगळे पॉईंट तुझे असणार आहेत. ठीक आहे. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट ऑफ एव्हरी पॉईंट ऑन वाय ॲक्सिस, एक्स कोऑर्डिनेट म्हणजे पहिला कोऑर्डिनेट हा वाय ॲक्सिस वरचा काय असते तुझा, 0 असते. आणि ओरिजिनचे कोऑर्डिनेट किती असणार आहेत, 0, 0 असणार. आता सांगा ह्याचं काय म्हणते,
इन विच क्वाड्रंट ऑफ द, म्हणजे हे जे पॉईंट आहेत ते कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहेत विचारलं तुम्हाला. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या कुठले असतील. हा तुझा पहिला कोऑर्डिनेट आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आणि हा चौथा. बरं मी सगळं कट करतो. असं असते, हा पहिला असेल, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. मग ह्याच्यामध्ये सांगा मला कोणते कोणते येतात. हा पहिल्या क्वाड्रंटमध्ये येणार कारण दोन्ही प्लस प्लस आहेत. काय नसते म्हणजे प्लस, काय नसते म्हणजे प्लस. हा एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह दुसरा क्वाड्रंट असेल. बघा इथं पहिल्यामध्ये दोन्हीही पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असतात, दुसऱ्यामध्ये पहिलं निगेटिव्ह असते आणि दुसरं पॉझिटिव्ह असते. ह्याच्यामध्ये दोन्हीही निगेटिव्ह असतात आणि इथं पॉझिटिव्ह कॉमा निगेटिव्ह असतात. मग हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये असेल. दुसऱ्या. हा चौथ्यामध्ये असेल. राईट. हा तिसऱ्यामध्ये असेल. हा -3,0. आता इथे क्वाड्रंट येत नाही, ऍक्सिस येते. कुठल्या ऍक्सिसवर आहे ते ना. इथं वर विचारलं असेल तुला, बघ ऑन विच क्वाड्रंट ऑर अन ऍक्सिस म्हणते. कुठल्या तरी एका ऍक्सिसवर असलं पाहिजे किंवा क्वाड्रंटवर. मग हा कुठल्या ऍक्सिसवर आहे. इथं y0 आहे म्हणजे वायचा इथे संबंधच नाही. मग हा कुठल्या ऍक्सिसवर असणार आहे. एक्स ऍक्सिसवर असणार आहे, एक्स अक्षावर असणार आहे. हा x0 आहे म्हणजे एक्सचा संबंध नाही, फक्त y वर आहे त्यांना. मग हे कुठं असणार आहे. y ऍक्सिसवर असणार आहे. कळते की. चला तिकडले 2 प्रश्न आणि हे एवढेच 2 प्रश्न लिहायचे आणि त्याच्या अगोदर हे नोट लिहून घ्या. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. अगोदर नोट लिहा, नंतर हे क्वेश्चन लिहा, नंतर तिकडले 2 क्वेश्चन देत तुम्हाला. चला लवकर लिहा. ते 3 प्रश्न झाल्यानंतर आता इथे एक प्रश्न दिले परत, कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे किंवा ऍक्सेसवरती आहे. त्याचे उत्तर पण इथे दिले. आपण चेक करूत आणि उत्तर येतात का लगेच चेक करूत. पहिल्या कुठल्या क्वाड्रंटमध्ये असेल. हे पहिल्या. इथे पहिल्या क्वाड्रंटमध्ये दिले. पुन्हा कोणता आहे. -2,4. पहिला निगेटिव्ह, दुसरं पॉझिटिव्ह. कुठल्या. दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये. हे चौथ्या क्वाड्रंट. x0 आहे म्हणजे y ऍक्सिस वरती आहे त्यांना. ठीक आहे. हे x ऍक्सिस वरती आहे कारण y0 आहे. हे दोन्ही एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह आहे. पॉइंट मध्ये काय असणार, फक्त चिन्ह बघायचं. हे निगेटिव्ह आहे, हे पॉझिटिव्ह आहे. कुठल्या. दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये असेल. हे पहिल्या क्वाड्रंटमध्ये. हे पहिलं निगेटिव्ह, दुसरं पॉझिटिव्ह दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये. इथं x0 आहे म्हणजे x चा संबंध नाही, y ऍक्सिस वर आहे त्यांना. आणि हे चौथा. x पॉझिटिव्ह y निगेटिव्ह म्हणजे चौथ्या क्वाड्रंटमध्ये येते. त्याचे सगळे उत्तर इथे दिले. कोणते चुकीचे दिले. कोणतं हे म्हणलेस का. मग तिथं कुठे आहे ते क्वेश्चन. इथं मायनस दिलं नव्हतं, इथं मायनस दिले त्याच्यामुळे हे तिसऱ्यात आलं. आणि हे कुठल्यामध्ये असेल मग सेकंड मध्ये असेल. ठीक आहे. चला आता क्वेश्चन बघा. 7.1 मध्ये इथं की हे कुठल्या क्वाड्रंटमध्ये वरच्या सारखं सांगायचे. येईल का करता. हा एक क्वेश्चन करायचंय आणि दुसरं हे क्वेश्चनचे मला लगेच उत्तर सांगायचे. हे 3 क्वेश्चन आज तुम्हाला करायचे. मी काय करून देणार नाही तुम्हाला. तिन्ही करायचेत. हा तूच तुम्हाला करायचे. कुठल्या क्वाड्रंटमध्ये ते लिहायचं. टेबल काढून लिहा किंवा डायरेक्ट बी लिहिलं तर चालतंय. ह्याचं मला आता ह्याचं उत्तर सांगायचेत. काय काय येते बघा. इथे पहिला प्रश्न वाच. हुज बोथ कोऑर्डिनेट आर पॉझिटिव्ह. दोन्हीही पॉझिटिव्ह असलेलं कुठलं आहे. फर्स्ट. याच्या सोल्युशन मध्ये लिहायचं फर्स्ट क्वाड्रंट म्हणून. ठीक आहे. पहिलं चरण हे हुज बोथ कोऑर्डिनेट आर निगेटिव्ह. कुठल्या क्वाड्रंट मध्ये दोन्ही निगेटिव्ह आहेत. थर्ड क्वाड्रंट मध्ये. इथे काय म्हणते. हुज एक्स कोऑर्डिनेट इज पॉझिटिव्ह म्हणजे एक्स पॉझिटिव्ह आहे आणि वाय निगेटिव्ह आहे. कुठल्या. फोर्थ क्वाड्रंट. आणि हा एक्स निगेटिव्ह आहे, वाय पॉझिटिव्ह आहे म्हणजे कुठल्या असेल. सेकंड क्वाड्रंट असेल. ठीक आहे. आणि खालचा जो आहे तो ग्राफ काढायचे, जो आपण आज घेतलेला दुसरा क्वेश्चन होता बघ ग्राफ मधला. हे क्वेश्चन दिलंय, ह्याला ग्राफ वरती काढायचे. कुठे येते ते लिहायचे. ग्राफ वरतीच काढायचे. ग्राफ पेपर घ्या आणि त्याच्यावरती लिहायचे. हा क्वेश्चन घरी करा आणि हे क्वेश्चन आता 2 आता करा आणि हे घरी ग्राफ वरती काढून आणा त्याला. चला लिहा लवकर. ह्याच्या पुढचं जे आहे ते आपण उद्या घेऊ.